सटाण्याच्या मुल्हेर इथे उद्धव महाराज समाधी मंदिरात रास क्रीडा उत्सव उत्साहात संपन्न झालाय। कोजागिरी पौर्णिमेला मथुरेनंतर केवळ मुल्हेर इथेच हा रास क्रीडा महोत्सव साजरा होतो। या उत्सवाला हजारो वर्षांची परंपरा आहे आणि संध्याकाळ संपत काळामध्ये केळीच्या पानांनी आणि झेंडूंच्या फुलांनी सजवलेला दोरीच्या सहाय्याने विशिष्ट गाड बांधून तयार केलेला असा हे 21 फूट व्यासाचं रास चक्र उद्धव महाराजांचा जयघोष करत स्तंभावरती चढवण्यात येतं। रात्रभर रासचक्राखाली टाळ मृदुंगाच्या गजरावरती कीर्तनाचा कार्यक्रमही रंगतो आणि पहाटे भैरवी पद गात स्तंभावरती चढवलं जातं आणि हे चक्र पुन्हा खाली उतरवलं जातं। सकाळी काकड आरतीने समाप्ती होते आणि हा महोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने इथे उपस्थित होतात। आमच्याकडे जर म्हणाल तुम्ही 2000 वर्षापूर्वी ही रासक्रीडा इथं होत होती असा हे पुरावा आहे। 1100 वर्षाचा पुरावा आहे, 600 वर्षाचा पुरावा आहे। हा दृश्य पुरावा आहे। दृश्य म्हणजे काय की आपल्याला पाहता येतं। आपल्या बागलाण तालुक्यामध्ये सुराणे आणि देवळाणे म्हणून गाव आहे। देवळाण्याला हेमाडपंथी मंदिर आहे। त्या मंदिरावर घुमटावर याच्यावर संपूर्ण मुल्हेरची रासक्रीडा कोरलेली आहे। इथं ज्या पद्धतीने ते कार्य केलं जातं त्या सगळ्या त्या पद्धतीची नक्षीकाम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि 400 वर्षापूर्वीचा एक सुंदर पुरावा असा आहे की आज जे आम्ही परंपरेचं भजन गायन करतो त्या भजनाचं सेटिंग 400 वर्षापूर्वी झालेलं आहे। तेव्हापासून त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही।